श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा एक परमभक्त एका गुरुवारी स्वामींच्या मठात आला. स्वामींच्या पादुकांवर त्याने आपला भक्तिमाथा टेकवला. त्याच्या डोळ्यातून त्या क्षणी स्वामी स्मरणाचे आनंदाश्रू ओघाळू लागले. तो स्वामी स्मरणात हरवू लागला. इतक्यात काय झाले, त्या स्वामींचा हात त्याच्या पाठीवरून फिरू लागला. तो स्वामींचा दिव्य स्पर्श त्या परमभक्ताच्या काळजात स्वामी प्रेमाचे लक्षदिवे उजळून गेला. त्याने वर पाहिले. स्वामी साक्षात आपल्यासमोर उभे आहेत हे त्याच्या लक्षात आले. त्या परमभक्ताने स्वामींना लोटांगण घातले. स्वामींचे भक्तिचरण घट्ट धरले. तो आनंदाने रडू लागला. त्याची अनेक वर्षाची मनोकामना स्वामींनी पूर्ण केली होती. मठातल्या इतर भक्तांना नेमके काय चालले आहे तेच कळेना. स्वामी पुन्हा अदृश्य झाले आणि तो परमभक्त भानावर आला. स्वामी दर्शनाची आपली तहान स्वामींनी अचानकपणे पूर्ण केली. ह्या परमानंदात तो गर्क झाला. लोक त्याला अनेक प्रश्न विचारत होते, परंतु त्याचे चित्त स्वामीमय झाल्यामुळे तो काहीच बोलत नव्हता. थोडा वेळ गेला. गुरुवारची मठातली स्वामींची आरती सुरू झाली. तेव्हा तो परमभक्त भानावर आला. त्याने हात जोडले. तो म्हणू लागला, की स्वामी, तुम्ही माझे सारं सर्वस्व आहात. माझे अवघे प्राणविश्व आपणच आहात. माझ्या ह्या इवल्याच्या अस्तित्वाला आपण आपल्या दर्शनाने परमसुख दिलेत. आता माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. मला आता काहीही नको. तो परमभक्त बोलायचा थांबला. मठात दुसरा एक भक्त उभा होता. त्याला ह्या परमभक्ताची भाषा कळली. तो म्हणाला, स्वामींनी तुम्हाला दर्शन दिले? मी हे सारे ऐकायला खूप उत्सुक आहे. स्वामींच्या दर्शनाला तहानलेला मी एक जीव आहे. तेव्हा साक्षात्काराचा अनुभव घेतलेला हा परमभक्त म्हणाला, वाऱ्याला हातात पकडता येत नाही, की सुगंधाला दाखवता येत नाही. त्यासाठी आपणच फूल होऊन सुगंधाचा अनुभव घ्यायचा. स्वामी दर्शनाचा आनंद मला शब्दात पकडता येत नाही. तुम्ही फक्त अखंड नामात गर्क व्हा. केवळ नामस्मरण करा. स्वामींचा स्पर्श झाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा अनुभव आहे.